नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अखेर प्रियाच्या पापाचा हंडा फुटून लग्न झाल्यानंतर जेव्हा प्रिया आता सुभेदारांच्या घरी येते आणि सासरी आल्यानंतर आता प्रियाचे एक एक कटकारस्थान आणि एक एक खेळी चालू होताच मात्र लग्नाच्या तिसऱ्या दिवशी एकच भयानक घटना घडून सुभेदारांच्या घरी आलेल्या एकाच व्यक्तीने प्रियाचा खोटारडा चेहरा पुन्हा आणताच अश्विनला प्रियाचे असे कोणते भयानक सत्य समजते आणि जे सत्य आता अश्विन समोर येताच आपण प्रियासोबत लग्न केल्याची सगळ्यात मोठी चूक अश्विन समोर येऊन अश्विनला भयानक पश्चाताप होत अश्विन आता स्वतःला संपवण्याचा कसा प्रयत्न करतो आणि अश्विन आता यमाच्या दारात जाताच प्रियाचे इकडे सगळे खरे सत्य आणि प्रियाचा खरा चेहरा आता ती व्यक्ती कशी पूर्णाईसमोर आणती आणि ते सगळं ऐकताच पूर्णाजीला सगळ्यात मोठा हादरा बसून पूर्णाजी आता कोणता निर्णय घेते आणि आता अश्विन आणि प्रियाचे लग्न होताच प्रियाची खरे सत्य समोर येऊन आता पूर्णाजी कोणता भयानक निर्णय घेणार हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्यामध्ये आता आपल्याला अर्जुनसोबत लग्न करता आलं नाही आणि आता त्यामुळे प्रियाने काहीही करून सुभेदारांची सून होण्यासाठी अश्विनला प्रेमाच्या जाळ्यात अडकून अश्विन बरोबर आता कोर्टात जाऊन रजिस्टर मॅरेज केलेलं असतं। मोठ्या हुशारी कल्पना आणि पूर्णाजीला आपल्या बाजूने वळवून प्रतिमाची परवानगी घेत रविराजांना काहीही न सांगता हुशार प्रियाने तिचा डाव साधलेला असतो आणि सगळ्यांना आता कोर्टात जाऊन आता अश्विनसोबत रजिस्टरवर सह्या करून लिगली हे कोर्ट मॅरेज केलेलं असतं। आणि आता मात्र हे सगळं जेव्हा प्रिया करत होती आणि सुभेदारांचे सगळेजण तिला जेव्हा साथ देत होते तेव्हा मात्र सायलीला सगळं काही समजत होतं आणि सायलीच्या सगळ्यात काही गोष्टी लक्षात येत होत्या, पण सायलीकडे मात्र पुरावा नसल्यामुळे आणि सतत सायली अर्जुनला सांगत होती तरीसुद्धा अर्जुनने दुर्लक्ष केल्यामुळे प्रिया आणि अश्विनचे लग्न झालेलं असतं। आणि आता प्रिया आणि अश्विन लग्न करून आता सुभेदारांच्या घराच्या दरवाजात येतात आणि त्याच वेळेस आता कल्पना आणि पूर्णाजी आनंदून गेलेल्या असतात आणि पूर्णाजीने कल्पनाला म्हटलेले असते की कल्पना कर आता तुझ्या नात सुनेचा गृहप्रवेश। आणि जेव्हा आता अर्जुन आणि सायलींनी प्रियाला बघितलेलं असतं तेव्हा आता दोघांनाही सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो। अर्जुन आणि सायली अश्विन आणि पूर्णाजीला सांगण्याचा खूप प्रयत्न करतात। सायलीने तर म्हटलेलं असतं अश्विन भाऊजी या प्रियासोबत तुम्ही लग्न करून सगळ्यात मोठी चूक केली, पण अश्विन हा पूर्ण प्रियाच्या प्रेमात वाहत गेलेला असतो आणि प्रियाच्या प्रेमात आंधळा झाल्यानंतर आता अश्विन हा अर्जुनला सुद्धा आता वाटेल ते बोलतो आणि आता अर्जुनवर हात उघडण्याची सुद्धा आता अश्विनची तयारी झालेली असते। आणि आता इकडे प्रियाने सायलीच्या हातातून गृहप्रवेश करण्याची सुद्धा आता इच्छा दर्शवलेली असते आणि आता कल्पनाने सांगितलेलं असतं की अगं तन्वी, आम्ही हिला सूनच मानत नाही तेव्हा तू हिच्या हाताने कशाला गृहप्रवेश करतेस, पण तन्वीने आता ती नवीन नात्याला सुरुवात करत असल्याचे सांगितल्यामुळे आणि सायलीने देखील आता मी तुझा गृहप्रवेश करते कारण तू सुभेदारांची सून झाली आहे, पण मी या सुभेदाराच्या घरावर येणाऱ्या प्रत्येक संकटाला आता सामोरं जाईल कारण माझा पाय हा घरात आहे आणि प्रिया तुझा पाय उंबरठ्याच्या बाहेर असे म्हणत रागाने सायलीने प्रियाचा गृहप्रवेश तर केलेला असतो खरा, पण आता जेव्हा प्रिया ही सुभेदारांच्या घरी येते तेव्हा आता प्रियाचा खरा चेहरा हळूहळू सुभेदारांच्या घरी आता सगळ्यांच्या समोर येण्यासाठी सुरुवात झालेली असते। इकडे आता पूर्णाजी कल्पना दोघीही एवढ्या आनंदून गेलेल्या असतात की खरंच आपली स्वप्नातली नात सून जिचं आपण आपल्या नात सुनेसाठी या घरात येण्याचं स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न पूर्ण होऊन तन्वी या घरात आली तेव्हा पूर्णाजीला काय करावे आणि काय नाही सुचतच नसते। एवढंच नाही तर प्रियाच्या अंगठीचा कार्यक्रम आणि सगळे काही विधी लग्नानंतरची पूजा आता एक पूर्णाजी अगदी व्यवस्थित करत असते।
पण त्यानंतर मात्र एकच भयानक घटना घडलेली असते आणि आता लग्नाच्या तिसऱ्या दिवशी सगळेजण आता खुशीतच हॉलमध्ये बसलेले असतात आणि त्याच वेळेस आता सुभेदारांच्या दरवाजात एक व्यक्ती आलेली असते. सगळेजण त्या बाईला बघतात आणि त्या बाईला बघून आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि सगळेजण आता दरवाजाकडे बघू लागतात. तर ती बाई म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून जोगतीन ही आता सुभेदारांच्या दरवाजात आलेली असते. जोगतीनीला बघून सगळेजण जोगतीनीला सामोरे जातात. तर आता समोर येत जोगतीन आता सगळ्यांकडे बघते. प्रिया आणि आता प्रताप अश्विन सगळेजण तिथेच असतात. सगळेजण आता जोगतीनीला हात जोडतात. तर आता जोगतीन सगळ्यांसमोर येते. प्रियाकडे, सायली अर्जुनकडे, सगळ्यांकडे बघते. त्यानंतर आता जोगतीन पूर्णाजीला म्हणते की काय कुठेही तुझी नात सून. आणि लगेच आता पूर्णाजी ही प्रियाकडे बोट दाखवते आणि हसतच पूर्णाजी खुश होऊन म्हणते की हे बघा देवी आई, अहो परवा दिवशीच माझ्या मुलाचं लग्न झालं आणि माझी नात सून या घरात आली. बरं झालं तुमचे पायसुद्धा माझ्या घराला लागले आणि मी धन्य झालं. तेवढ्यात आता जोगतीन म्हणते की मी ह्या नात सुनेबद्दल बोलत नाही आहे, मी तुझ्या पहिल्या नात सुनेबद्दल बोलते जी 1 वर्षापूर्वी मी आले होते त्याबद्दल. तर आता पूर्णाजी ही सायलीकडे बघते आणि आता अर्जुनला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि पुन्हा आता जोगतीन ही प्रियाकडे बघते. त्यानंतर आता जोगतीन पूर्णाजीला म्हणते की सगळ्यात मोठी चूक केली आणि सगळ्यात मोठी चूक करून घरावर संकट का ओढून घेतलंस तू. खऱ्या खोट्याची तुला पारख नाहीये. तू आंधळ्या प्रेमात वाहत गेली आणि आज तूच तुझ्या पायावरती धोंडा मारून घेतलास. पूर्णाजी कल्पनाला आता जोगतीन काय बोलते ना तेच काही कळत नसतं. पूर्णाजी म्हणतात की तुम्ही काय बोलताय. जोगतीन म्हणते की कळेल तुला आता, हळूहळू कळेल. आणि तुझ्या मुलाला तू ही जी नात सून म्हणून जिला घरी आणलं ना ती या घरात यायला नको होती. खरं तर तिचा या घराला पायगुण लागला. तुझ्या घरावर आता संकट यायला सुरुवात झाली म्हणून समज. ताबडतोब रागाने जोगतीन आता प्रियाकडे बघते. मधुभाऊसुद्धा तिथे असतात आणि प्रियाकडे बघतच आता जोगतीन म्हणते की आता तुझे कर्माची शिक्षा आता तुला इथून पुढे भोगायला मिळणार आहे. एवढे सगळे प्रयत्न करूनसुद्धा तू या घरात येण्याचं काही सोडलं नाहीस. या घरात येण्यासाठी तू कुणाकुणाचा संसार मोडायला निघाली आणि कुणाकुणासाठी तू काय काय केले हे तुझ्या मनाला माहिती आहे. आणि एवढंच काय तर तू या घरातील लोकांना बाजूला करण्यासाठी काय काय केले त्याचे सुद्धा पुरावे आहेत. एक एक पुरावा वेळोवेळी समोर येईल. तुला तुझ्या कर्माची शिक्षा मिळेल. आणि अश्विनकडे बघत आता जोगतीन म्हणते की सगळ्यात मोठी चूक तू करून बसलायस. प्रेमात आंधळा झाला. माणसं तुला ओळखता आली नाही आणि जिच्यावरती तुम्ही भरोसा ठेवायचा तिच्यावरती तुम्ही रागावलात आणि ज्या गोष्टीला घरात येऊ द्यायचे नव्हते त्या गोष्टीला घरात आणून बसलात. आणि रागाने आता जोगतीन मधुभाऊकडे बघत म्हणते की गाठोडे कुठे. आश्रमात नवीन जो माणूस यायचा त्याचे गाठोडे सगळे जमा करायचा, त्याच्या सगळ्या जुन्या गोष्टी सांभाळून घ्यायच्या. त्या सगळ्या जुन्या गोष्टी बाहेर काढ. सगळ्या जुन्या सत्याचा उलगडा होईल आणि ज्या ज्या जुन्या गोष्टी जपून ठेवल्या आहेत त्या सगळ्या बाहेर काढायला जोगतीनीने आता मधुभाऊला सांगितलेले असते. आणि त्याच वेळेस सगळ्यात मोठे सत्य आता जोगतीनीने सांगितलेले असते. आणि त्यानंतर लगेच जोगतीन म्हणते कुठेही ते गाठोडे. त्या गाठोड्यात त्याच माणसाचा, तुमच्या घरातील माणसाचा खरा चेहरा समोर येईल. आणि लगेच आता मधुभाऊला लगेच आठवतं की आश्रमात येणाऱ्या प्रत्येक मुलामुलीचं आपण गाठोडं बनवून ठेवायचो आणि नक्कीच त्या गाठोड्याचं काहीतरी गुपित असल्याचे आता मधुभाऊ समोर आलेले असते आणि अर्जुनला धक्का बसलेला असतो. इकडे आता प्रियाला सुद्धा ते जोगतीनीचं सगळं काही समजलेलं असतं. सायलीचं गाठोडं आश्रमातून आणून आपण कसं लपून ठेवलं हे आता ताबडतोब जोगतीनीच्या बोलण्याने प्रियाला आठवलेलं असतं आणि प्रियाच्या डोक्याला घाम आलेला असतो. जोगतीन म्हणते घाबरू नकोस, तुझ्या पापाचा घडा आता भरायला सुरुवात झाली आहे. एक एक सत्य तुझे हळूहळू बाहेर येणार आहे आणि आत्ताच मी सगळ्यांना सावध करून ठेवलंय.
ज्या घरात ही मुलगी यायला नको होती त्या घरात ही मुलगी आली, स्वतःच्या पायावरती धोंडा मारून घेतलाय आणि आता अजूनही तुम्हाला ओळखता आलेलं नाही आहे, पण हळूहळू तुम्हाला ते सगळं समजेल. आणि ज्या नात सुनेला तुम्ही खरी नात सून मानत नाही तीच तुमची लाखात एक सून आहे. घरासाठी स्वतःचा जीवसुद्धा धोक्यात घालायला ती मुलगी कधीही तयार आहे आणि तीच मुलगी तुमच्या या सुभेदारी घराला वाचवील असा शब्द आता जोगतिनीने पूर्णाईला दिलेला असतो. त्यानंतर आता सगळेजण आता पुन्हा प्रियाकडे बघू लागतात, तर प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता जोगतीन तेथून निघून जाते. इकडे आता अश्विन, पूर्णाची कल्पना यांनासुद्धा जोगतीन काय बोलून गेली हे काहीच कळलेलं नसतं. इकडे आता अश्विन त्याच्या बेडरूममध्ये आलेला असतो आणि प्रिया आता वॉशरूममध्ये आता फ्रेश होण्यासाठी गेलेली असते आणि आता बाथरूममध्ये गेल्यानंतर इकडे प्रियाचा मोबाईल वाजू लागतो. इकडे आता मात्र नागराज महिपतला प्रिया कुठे गेली हे काही कळत नसते आणि नागराज आता महिपतच्याच घरी असतो आणि महिपत आता त्याच्या मोबाईलवरून प्रियाला फोन लावू लागतो. महिपत म्हणतो की माझा जर फोन आला ना तर ती नक्कीच फोन घेईल. नागराज म्हणतो महिपत सेठ बरोबर आहे, अहो 50 फोन करून झाले पण ही प्रिया काही फोन उचलत नाही. तेव्हा आता महिपत म्हणतो की मी फोन केल्यानंतर तिचा खरा बापसुद्धा फोन उचलेन आणि महिपतने लागोपाठ आता 2 फोन केलेले असते आणि लगेच आता अश्विन हा प्रियाचा मोबाईल घेऊन तो उचलतो. तर आता लगेचच महिपत म्हणतो की कुठे मेली होतीस, कुठे गाडली होतीस, 2 फोन लावले मी पण उचलला नाहीस फोन आणि कुठे गेली की काय, मला वाटलं स्वर्गात गेली की काय आणि ताबडतोब जिथे कुठे असेल ना तिथून माझ्या घरी निघून ये. तेव्हा आता लगेचच अश्विनला ते ऐकून भयानक धक्का बसलेला असतो आणि महिपतचे एवढे सगळे फोन बघून आणि ते कॉल रेकॉर्डिंग बघून आता प्रिया आणि महिपतचं काहीतरी कनेक्शन असल्याचे सत्य अश्विनसमोर आलेले असते आणि त्याच वेळेस प्रिया आता बाहेर येते आणि अश्विनने मोबाईल घेतलेला बघून आता राग येऊन अश्विनकडे बघत प्रिया म्हणते की माझा मोबाईल कशाला घेतलास अश्विन तू, आणि माझा मोबाईल घेण्याच्या अगोदर माझी परवानगी घेता आली नाही का तू, पुन्हा माझ्या फोनला हात लावायचा नाही, कळलं का तुला. असे बोलताच आता अश्विनला भयानक धक्का बसलेला असतो आणि आपल्याला प्रिया कोणत्या भाषेत बोलते, आपण प्रियासोबत लग्न केलं आणि प्रियाचे महिपतशी काय कनेक्शन आहे आणि जोगतिनीने सांगितलेले हे सगळे सत्य बरोबर असेल का, याचा आता अश्विनला भयानक उलगडा झालेला असतो. आणि त्या क्षणी अश्विनने डोक्याला हात लावलेला असतो आणि अश्विन ताबडतोब तेथून बाहेर निघून जातो. तर आता प्रिया भानावर येते. प्रिया आता अश्विनला समजायला जाऊ लागते. प्रिया आता खाली आलेली असते. इकडे आता अश्विनला काय करावे आणि काय नाही कळतच नसतं. ताबडतोब अश्विन आता पुन्हा त्याच्या बेडरूममध्ये येऊन विचार करू लागतो आणि आता आपण आपल्या हातून खूप मोठी चूक झाली आणि जोगतिनीने सत्य सांगितले आणि महिपत आणि प्रियाचे काय कनेक्शन असेल हे सगळे प्रश्न आता अश्विनच्या डोक्यात घोळू लागतात. तर आता अर्जुनने जे सांगितले होते तेच खरं होतं आणि आपण दादाचं ऐकायला पाहिजे होतं, सायली वहिनीचं ऐकायला पाहिजे होतं आणि आज ही पोरगी नक्कीच काहीतरी उलटं करणार आहे हे आता अश्विनला जाणवू लागते. इकडे आता मधुभाऊला मात्र जोगतीन काय बोलून गेली ते काही कळत नसतं आणि मधुभाऊ हे आता अर्जुनकडे येतात आणि म्हणतात की त्या देवी आई काय म्हटल्या, कसलं गाठोडं, आणि मी आश्रमात असताना ना प्रत्येक मुलीचं गाठोडं करून ठेवतोय, सायली आणि प्रियाचं सुद्धा गाठोडं करून ठेवलं होतं आणि त्यांनी मला ते गाठोडे पुन्हा आणायला लावले. तर आता अर्जुन म्हणतो की हो मधुभाऊ, मला प्रियाचं आणि सायलीचं ते गाठोडं तुम्ही लहानपणीच्या त्या वस्तू बांधून ठेवलंय ते मला दाखवता का. तेव्हा आता लगेच मधुभाऊ म्हणतात की त्या गोष्टीला बरेच दिवस झाले आणि ज्यावेळेस पोलिसांनी आश्रम सील केला ना त्यावेळेस ते गाठोडं आता सापडलं देखील नव्हतं पोलिसांना, किंवा आता ते कुठे गेले ते काही कळत नाही. आणि इकडे मात्र आता प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो. ही जोगतीन काय बोलून गेली ते आता प्रियाला चांगलंच कळलेलं असतं आणि आता काही जरी झालं तरी आपले सत्य तर यांच्यासमोर आलेलं आहे आणि सुभेदारांना आपला संशय आलेला आहे. तेव्हा आता काही दिवस आपल्याला व्यवस्थित राहायला हवं असे प्रिया विचार करते. इकडे आता
आता महिपतने प्रियाला फोन केल्यामुळे प्रियाला धक्का बसलेला असतो आणि आता प्रिया विचार करते की आपण आता अश्विन सुभेदारासोबत लग्न केलं तेव्हा महिपतला घाबरण्याचं आता काहीच कारण नाही. आणि आता ताबडतोब आता प्रिया ही महिपतची भेट घेण्यासाठी महिपतच्या बंगल्यावरती निघालेली असते. आणि आता इकडे अश्विनला संशय येऊन अश्विन हा प्रियाचा पाठलाग करतो आणि जेव्हा प्रिया ही महिपतच्या बंगल्याच्या आत जाते तेव्हा मात्र सगळ्यात मोठा आता अश्विनला धक्का बसलेला असतो आणि महिपत आणि प्रिया यांचे काहीतरी संबंध असल्याचे सत्य अश्विन समोर येऊन आपण जिच्यासोबत लग्न केले ती मुलगी एकदमच फ्रॉड निघाल्याची आता अश्विन समोर आलेली असते. आणि रागाने अश्विन आता घरी येऊन स्वतःलाचा संपवण्याचा विचार करू लागतो आणि त्याच्या बेडरूममध्ये येऊन अश्विन आता सगळ्या आता औषधाच्या बाटलीतील त्या गोळ्या बाहेर काढून त्या सगळ्या गोळ्या खाण्याचा आता प्रयत्न करू लागतो आणि स्वतःला संपवण्याचा विचार आता अश्विनने केलेला असतो. तर इकडे आता मधुभाऊ हे प्रियाचे गाठोडे कसे समोर आणणार. इकडे अश्विनला प्रियाचा खरा चेहरा आता समजून आता महिपत आणि प्रियाचे कोणते कनेक्शन आहे हे सत्य आता अर्जुन कसा समोर आणणार. आणि विलासच्या खुनामध्ये प्रिया ही इन्व्हॉल्व असून विलासचा खून प्रियाच्या समोर झालाय आणि प्रियाचे असे कोणकोणते पुरावे आता इकडे अर्जुन समोर येतात. अर्जुन कोणकोणते पुरावे शोधतो आणि पूर्णाजी समोर आता सत्य येऊन पूर्णाजी आता प्रियाची कशी हकालपट्टी करते. सुभेदारांच्या घरी आलेल्या जोगतिनीने सगळ्यांचे डोळे उघडून प्रियाचे सत्य सगळ्यांच्या समोर आणून आता एकच धमाका उडालेला असतो आणि प्रियाचा खरा चेहरा अर्जुन आता पुरावा घेऊन कसा सगळ्यांच्या समोर आणतो आणि प्रियाची कशी हकालपट्टी करतात हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.